चला नमस्कार. एसटी महामंडळ भरती महत्वाची अपडेट. तुमची जाहिरात येण्याच्या अगोदर पूर्व सूचना 29,361 जागा तुमच्या असणार आहेत. मोठी भरती यावेळची एसटी महामंडळ भरतीची. तर आपली बॅच सुरू झालेली आहे. 5,200 फीस आहे. फक्त 15 ऑगस्ट साठी ऑफर आहे. तर 1,444 रुपये एवढी कमी फीस ठेवलेली आहे. तुमचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह व्हिडिओ असणार आहेत. आपला नंबर आहे 9552 62 95 63. तुम्हाला जर एसटी महामंडळ भरतीची बॅच लावायची असेल तर या नंबरला संपर्क करायचा आणि व्हॉट्सअपला संपर्क करायचा. 9552 62 95 63 हा आपला नंबर आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवा. एसटी महामंडळ भरती म्हणून पाठवा. तुमची 10वी पास असेल आणि तुमच्याकडे या एसटी महामंडळ भरतीची पात्रता असेल तर. आता कोणकोणती पात्रता आहे ती पण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपलं हे ऍप आहे बघा, श्री अकॅडमीचं ऍप आहे. अशा प्रकारे लोगो आहे. मराठीत जर श्री अकॅडमी टाकलं असं मराठी टाका सेम असं श्री अकॅडमी तरच हा लोगो दिसतो. आणि ऍप डाउनलोड करा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी आपण लिंक दिलेली आहे. ओके. ग्रामसेवक भरतीची सुद्धा 12वी पास असाल तुम्ही तर ग्रामसेवक भरती सुद्धा सुरू झालेली आहे. आता तुमची एसटी महामंडळ भरतीच्या संदर्भामध्ये सगळी जी महत्वाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके. चला त्यासोबत तुमची शिपाई भरतीची जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आली 10वी पास वर फक्त शिपाई भरती आहे. त्या शिपाई भरती सुद्धा जाहिरात आली. 990 रुपये फीस आहे. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी फीस आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत ही फीस आहे. आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. पात्रता फक्त 10वी पास, कितीही मार्क असू द्या, 10वी 35% व बाउंड्री पास असाल तर तेवढी सुद्धा पात्र आहे. आता एसटी कंडक्टर जे आहे, वाहक आहे, लिपिक आहे आणि विविध ट्रेड मध्ये तुमचा आयटीआय झाला असेल तर त्या आयटीआय संदर्भामध्ये कोणकोणत्या जागा येणार आहेत, त्याच्यासोबत तुमची पात्रता काय आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर बघा ही जाहिरात तुमच्या अगोदरच्या एसटी महामंडळ भरतीची. तर या एसटी महामंडळ भरतीमध्ये तुमची पात्रता काय आहे, नेमकी तुमची किती आहे, ठीक आहे, वय कितीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ही सगळी माहिती मिळणार आहे. कोणकोणते पद आहेत त्या पदाची सुद्धा माहिती आहे. बघा लिपिक टंकले पद आहे, तुमचं वाहक चालक पद आहे, तुमचं आयटीआय मधले वेगवेगळे ट्रेडचे पद आहेत. ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार. आता पात्रता बघूया आपण. तुमच्या अशा जशा कशा जागा आल्या तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, नांदेडच्या, जालन्याच्या, संभाजीनगर, छत्रपती, धाराशिवच्या जागा आहेत, ठीक आहे, सांगलीच्या आहेत, अशा परभणीच्या ह्या जागा आहेत. सेम तुम्हाला अशाच प्रकारे तुमची सुद्धा एसटी महामंडळ भरतीची मोठी जाहिरात असणार आहे. तर जाहिरात येण्याच्या अगोदर तुम्ही पात्र आहात का त्या जाहिरातीसाठी आणि तुमची पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन केलेली आहे का. ओके. त्या स्त्री सुद्धा आहे एसटी महामंडळ भरतीची आपण बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. त्या सगळ्या तुमच्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या अशा प्रकारे नवीन जी काही जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीत सेम अशाच तुमच्या जागा असणार आहेत. विभाग वाईज ज्या जिल्ह्याने आहे तुमच्या जागा सगळ्या असणार आहेत. आता कोणकोणत्या पोस्ट साठी जागा असणार आहेत, ठीक आहे, कोण फॉर्म भरू शकतं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया. थोडंसं गेला खाली घेऊया. ओके. हे सगळ्या संपूर्ण तुमच्या 36 जिल्ह्याच्या ते जागा दिलेल्या आहेत. आता बघा इथं तुमचं आरक्षण आणि निवास सगळी माहिती दिलेली आहे. बघा समांतर आरक्षण दिलेलं आहे. समांतर आरक्षणामध्ये काय काय दिले तर इथं बघून घ्या. संपूर्ण डिटेल समांतर आरक्षण दिलेलं आहे. त्या समांतर आरक्षणाचा विचार जर पाहिला तर महिलांसाठी आरक्षण आहे. शासन नियमानुसार एकूण पदाच्या 30% जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. बघा इथे दिलं तुम्हाला महिलांसाठी आरक्षण किती टक्के, तर 30% हे जागा त्या महिलांसाठी आरक्षित आहे. ज्या कुठल्या महिला असतील महिलांना एकूण पदाच्या 30% जागा आहेत. अपंग आहे त्या अपंगासाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. तर अपंगासाठी एकूण जागाच्या 3% जागा ह्या अपंगासाठी राखीव आहेत. माजी सैनिक आरक्षण असेल तर एकूण पदाच्या 15% पद हे माजी सैनिकासाठी राखीव आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त म्हणून फॉर्म भरणार असताल तर त्यांच्यासाठी एकूण पदाच्या 7% जागा ह्या प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तासाठी राखीव आहेत. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 2% आणि प्रकल्पग्रस्त 5% असे एकूण 7% जागा तुमच्या जाहिरातीमध्ये राखीव असणार आहेत. खेळाडू आरक्षण असेल तर 10% तुम्हाला खेळाडूच्या जागेमध्ये समांतर आरक्षण आहे. आता तुमची सगळ्यात महत्वाची पात्रता, तर वाहक आणि चालक या पदासाठी जर पात्रतेचा विचार जर केला, बघा वेतन श्रेणी सुद्धा बघू आपण. आता हे वाहक आणि चालक आणि वाहक या दोन पदासाठी तुमची पात्रता काय असणार आहे. ओके. तर बघा पात्रता बघूया आपण, त्यासोबत तुमचं वेतन सुद्धा बघूया. तर वेतन हे पहिल्या 3 वर्षाकरता कनिष्ठ वेतन श्रेणीनुसार 4,025 ते 4,400 अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते प्रतिवर्ष 3% दराने वार्षिक वेतनवाढ. त्यानंतर 3 वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी 4,700 ते 15,367 अधिक नियमानुसार भत्ते प्रतिवर्ष 3% दराने वार्षिक वेतनवाढ.
म्हणजे साधारणतः तुम्हाला सुरुवातीला 25-30 हजारापर्यंत पेमेंट हे पडतं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता अत्यंत गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हता काय काय येतं तर बघा, तुमची शैक्षणिक म्हणजे आता पात्रता तुमची मेन महत्वाची, या तुमच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदासाठी पात्रता काय पात्रता आहे जर बघा, इयत्ता 10वी उत्तीर्ण म्हणजे 10वी तुमची फक्त पास पाहिजे. 10वीला तुमची किती टक्के देणं घेणं नाही, 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये तुम्हाला लिहिता वाचता येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ कडून सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना, अवजड वाहन चालवण्याचा तुमच्याकडे परवाना असावा. ठीक आहे, ज्याला ड्रायव्हिंग लायसन म्हणतो, पण अवजड वाहनाचं ड्रायव्हिंग लायसन असावं. त्याच्यासोबत तुमचा पीएसव्ही ज्याला बॅच म्हणतो आपण, पीएसव्ही बॅच काय पीएसव्ही ज्याला बॅच म्हणतो, बॅच. ठीक आहे, ज्याला आपण बॅच आणि बिल्ला सुद्धा म्हणतो, त्याच एकच नाव बॅच बिल्ला, एकच नाव बॅच म्हणा किंवा बिल्ला म्हणा. ओके, हा असणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. नंबर 1 तुमच्याकडे 10वी पास असावी. दुसरी गोष्ट तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असावा. तिसरी गोष्ट तुमच्याकडे बॅच बिल्ला असावा. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना. बघा, चालकासाठी झाले, आता जे वाहक आहेत या वाहकासाठी तुमच्याकडे आरटीओ कडे असलेला वैध परवाना आणि बॅच बिल्ला हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कधी तर तुम्ही जॉईन झाल्याच्या अगोदर जॉईन झालात की जॉईन होण्याच्या पूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, त्यावेळेस तुम्हाला तो सादर करावा लागणार आहे. आणि जामीन देण्याचं सामर्थ्य क्षमता असणे आवश्यक. या तुमच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी पात्र अशी पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार. परत खाली तुम्हाला अनुभव दिलेला आहे बघा. आता हा अनुभव महत्वाचा आहे. अनुभव बघा, सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरलं अवजड वाहन असेल, त्याला ट्रक असेल, प्रवासी बस असेल, चालवण्याचा किमान तुमच्याकडे 3 वर्षाचा विना अपघात न होता अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून बघा, ज्या दिवशी तुम्हाला अवजड वाहन मिळायचा जो का परवाना आहे तो मिळाल्यापासून पुढील 3 वर्षाचा अनुभव हा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे तुम्ही अगोदर 4, 5, 6 वर्ष काम केलंय, परंतु तुमच्याकडे तो अवजड वाहनाचा परवाना नव्हता, तर त्याचा फायदा होणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला अवजड वाहनाचा परवाना मिळेल त्याच्यानंतर त्या दिवसापासून पुढचे 3 वर्ष तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभवाचा दाखला ट्रक मालक, बघा अनुभवाचा दाखला कोण देऊ शकतं, ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिराती सोबत दिलेल्या विविध नमुन्यात तो तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. सदर दाखला निवडपूर्व कागदपत्राच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची निवड झालेली आहे कंडक्टर ड्रायव्हर म्हणून, त्यावेळेस तुमच्याकडे हे काय असलं पाहिजे, प्रूफ असला पाहिजे. तो तुम्हाला डॉक्युमेंटच्या वेळेस चेक केला जाणार आहे आणि असेल तरच तुम्हाला पात्र केलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं. आता शारीरिक पात्रता जर पाहिली असेल, तुमची शारीरिक पात्रता किती आहे, तुमची उंची किमान 160 सेंटीमीटर उंची असावी. कमीत कमी 160 सेंटीमीटर उंची असेल तर तुम्ही पात्र आहात, आणि जास्तीत जास्त 180 सेंटीमीटर पर्यंत उंची चालणार आहे. त्याच्यानंतर तुमची दृष्टी चष्म्याविना 6/6 आहे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, रंगांधळेपणा तुमच्याकडे नसावा. रातांधळेपणा हा दोष असल्यास तुम्हाला अपात्र केलं. रातांधळेपणा सुद्धा नसावा. आणि रंग आंधळेपणा, रंग म्हणजे हिरवा आणि लाल रंग त्यांना ओळखू येत नाही, बारीक फरक, त्यांना रंग आंधळेपणा म्हणतात, तरही तुम्ही त्या ठिकाणी अपात्र आहेत. आता वयोमर्यादा पाहिलं असेल तर 24 वर्षापेक्षा कमी नसावं, 38 वर्षापेक्षा जास्त नसावं. कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरतायत. परंतु प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तुम्हाला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. अंशकालीन तुम्ही पदवीधारक असाल तर तुम्ही 46 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. माजी सैनिक असाल तुम्ही तर त्यांचा सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष एवढी त्यांची वयोमर्यादा दिलेली आहे. त्यासोबत चालक तथा वाहक उमेदवारांची वाहकाचा परवाना आणि बॅच वगळून वरील सर्व दिनांक पूर्ण. बघा, चालक तथा वाहक तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा बॅच सुद्धा पाहिजे आणि परवाना सुद्धा महत्वाचा आहे. आता भरतीची जी कार्यपद्धती आहे, निवडीचे निकष कशा प्रकारे आहेत, तर तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे. बघा, वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा गुण आणि उत्तीर्णसाठी किमान आवश्यक गुण तुम्हाला लागतात. ठीक आहे, तर अगोदर तुमची आतापर्यंत सगळे ऑफलाईन एक्झाम झाले, आता तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. काय, आता ऑनलाईन तुमची एक्झाम होणार, त्याच्यामध्ये 100 गुणाची तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे. अगोदर तुमची
ऑफलाईन होती, तर आता तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे 100 गुणाची. उत्तीर्णतेसाठी किमान तुम्हाला 35% गुण मिळणार, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 35 गुण मिळाले पाहिजेत. 100 पैकी किती? 35 गुण मिळाले पाहिजेत. ओके. मागासवर्गीयांसाठी 30% गुण, म्हणजे मागासवर्गीयाला 30 मार्क मिळाले पाहिजे 100 पैकी. परंतु ज्यांना जास्त मार्क असतील त्यांचं सिलेक्शन होतं, त्या तुमचं प्रात्यक्षिक होणार आहे. बघा, चालक तथा वाहक कनिष्ठ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील 35 आणि पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आणि मागासवर्गीयासाठी 30 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना चालक तथा वाहक पदाचं कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल आणि छाननीमध्ये जे पात्र ठरणार आहेत त्या सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलवलं, म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. 25 गुणाची वाहन चालणी असणारे मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था जी काय जिथली जाहिरात असणार आहे तिथे तुमची ती वाहन चालक चाचणी होणार आहे. आणि उत्तीर्णतेसाठी तुम्हाला चाचणी किमान 50% गुण, म्हणजे 25 गुणापैकी 12.5% तुम्हाला गुण मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. 25 पैकी अर्धे 12.5 गुण मिळाले तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. लेखी परीक्षा आणि त्या ठिकाणी तुमची चाचणी परीक्षा 40-60चं वेटेज देऊन तुमचं फायनल त्या ठिकाणी काय सिलेक्शन केलं जातं. ओके. आता उमेदवाराची निवड आणि नेमणूक. लेखी परीक्षा तुम्हाला जे गुण मिळते त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बघा, लेखी परीक्षेत एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरता 2 गुण, असे एकूण 100 गुणासाठीचा कालावधी 1.5 तासाचा दिला, म्हणजे तुम्हाला 50 प्रश्न आणि 90 मिनिटाचा वेळ दिला जातो. चालक तथा वाहक कनिष्ठ पदासाठी, आता बघा चालक आणि वाहक ही जे पद आहे यासाठी तुमचं अशा प्रकारे सिलेबस आहे. हा तुमचा सिलेबस कशासाठी आहे? चालक आणि वाहक पदासाठी तुम्हाला मराठीचे 25 आहे. ठीक आहे. इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य 25 प्रश्न, अंकगणित 25 प्रश्न, असे टोटल तुमचं त्या ठिकाणी एक पेपर आहे आणि तुम्हाला वेळ दिलेला आहे 1.5 तासाचा कालावधी आहे. ओके. जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत 50 प्रश्न 100 गुण आहेत. ठीक आहे. 12.5 ते दिलेला आहे. 25 या प्रकारे तुम्हाला वेटेज आहे आणि 1.5 तासाचा तुमचा वेळ आहे. मराठी विचारली तुम्हाला, इंग्रजी विचारली, सामान्य आणि अंकगणित. नवीन जाहिरातीमध्ये थोडाफार त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. त्यासोबत तुमचं चालक आणि वाहक हे जे आहे तर सामान्य ज्ञानमध्ये चालक आणि वाहक संदर्भामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमावर सुद्धा तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारले जातात. आता लिपिक टंकलेखक जे आहे तर या लिपिक टंकलेखक सेक्शन अर्थ काय? तुमची टायपिंग पाहिजे, मराठी 30 किंवा इंग्रजी 40 टायपिंग पाहिजे आणि यासाठी 12वी नाही तर तुमची पदवी आहे. पदवी यांची असेल म्हणजे तुमचं BA झाले असेल, BCom झाले असेल किंवा BSc झालं असेल तरीही चालणार आहे. पात्रता. ओके. त्याच्यानंतर सेम यांना सिलेबस आहे. यांची मुलाखत काय होणार नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे. ओके. तर त्यांचा सिलेबस सेम आहे. मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे मिळून त्यांना 100 प्रश्न 100 गुणासाठी दिलेले आहेत. कनिष्ठ सहाय्यक सेम आहे. कनिष्ठ सहाय्यक तुमच्या आता वेगवेगळ्या ट्रेड आहे वेगवेगळे. बघा, मोटर मेकॅनिकल, डिझेल आहे, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, मेकॅनिकल ऑटो इंजिनिअरिंग, डिझेल मेकॅनिकल मोटर व्हेकल, ऑटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन, असे वेगवेगळे टॅब आहे. बघा, हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला आवश्यक आहे. अवजड वाहन चालवण्याचा परवाना 3 वर्षात मिळणे आवश्यक. बघा, आता ज्यांचं विविध ट्रेड मध्ये झालेलं आहे, काय तुम्ही वेगवेगळ्या ट्रेड मध्ये ITI केलेला आहे तुमचा, ठीक आहे, वेगवेगळ्या ट्रेड मध्ये ITI झालेला आहे, तर तुम्हाला हलकं वाहन चालवण्याचा परवाना ते म्हणतात चालवण्याचा आवश्यक आहे. LVM जो परवाना आहे हा तुमच्याकडे असावा आणि जड वाहन चालवण्याचा परवाना तुम्ही जॉईन झाल्याच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला तो देणं आवश्यक आहे. असं म्हटलंय काही जाहिराती तुम्हाला दिलेला नाहीये, काही जाहिराती तो दिलेला. आता नवीन जाहिरात आल्यानंतर बघा हे सगळे ITI चे वेगवेगळे ट्रेड दिलेले आहेत. हा, आणि तुमचा सिलेबस जर पाहिला असेल बघा, शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिलेली आहे. हे तुमचे सगळे पेंटर, यांत्रिक, हे सगळे तुमचे वेगवेगळे ट्रेड या ट्रेड मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. सहाय्यक कनिष्ठ 100 गुणाची ऑफलाईन, आता ऑनलाईन आहे, पहिली ऑफलाईन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 35% गुण पाहिजे. तुम्ही कास्ट मध्ये असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी 30% म्हणजे 30 मार्क 100 पडले तरी तुमचं त्या ठिकाणी पुढील पात्रतेसाठी सिलेक्शन होऊ शकतं. ओके. नेमणूक समोर दिलेल्या महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. ओके. हा, आणि तुम्हाला जर ST महामंडळ भरतीची आपली बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे बघा. ओके. ST महामंडळ भरतीची बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवायचे, बघा नंबर इथे देतोय. ठीक आहे.
95 52 62 95 63 हा नंबर आहे. या नंबरला शेवटी 3 आहे 9552629563 म्हणजे 95 52 62 95 63 या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल, समजा 10वी पास वर बॅच घ्यायची असेल, तुम्हाला शिपायाची बॅच घ्यायची असेल, ठीक आहे, तर शिपाई भरतीचे फॉर्म सुरू झाले ते भरून घ्या. एसटी महामंडळाचे अजून फॉर्म आले नाही तर शिपाई म्हणून पाठवा. तुम्हाला ग्रामसेवक भरतीची बॅच घ्यायची असेल तर ग्रामसेवक म्हणून पाठवा. ठीक आहे, तुम्हाला एसटी महामंडळ भरतीची बॅच घ्यायची असेल तर एसटी महामंडळ म्हणून पाठवा. ठीक आहे, मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि जॉईन करून घ्या, कारण 15 ऑगस्ट पर्यंत फीस आहे, त्यानंतर तुमची दुप्पट फीस होणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्व तुमचे जे काही ज्यांना फॉर्म भरायचे त्यांच्या सर्वांपर्यंत शेअर करा, कारण आता खूप मोठ्या प्रमाणावर भरती निघणार आहे. सप्टेंबर पर्यंत 13 सप्टेंबर नंतर तुमच्या सगळ्या भरती आहेत. ग्रामसेवक भरती आहे, तलाठी भरती आहे, एसटी महामंडळ भरती आहे, पोलीस भरती सुद्धा आहे. पोलीस भरती सुद्धा सांगितले 15,000 पोलीस भरतीच्या जागा आहेत, 15,631 एवढ्या जागा आहेत. ओके, थांबतो.